नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पोलीस ठाण्यासमोर महामार्गावर 9 एप्रिलला सकाळी 8 ते 8:15 वाजेच्या सुमारास नाशिककडून गुजरात राज्यात जाणारा माल वाहतूक करणारा ट्रक आणि गुजरातकडून नाशिककडे जाणारा कंटेनर यांच्यात महामार्गावर पेठ पोलीस ठाण्यासमोर दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून पेठ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। नाशिककडून गुजरात राज्यात माल घेऊन जाणारा माल ट्रक अशोक लेलंड क्रमांक TN 28 BL 8607 आणि गुजरात राज्याकडून नाशिकच्या दिशेला जाणारा कंटेनर क्रमांक DD 3Q 9825 याच्यावर समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला उलटला आणि ट्रकचा चालक गंभीर अवस्थेत वाहनात अडकून पडला। घटनास्थळी उपस्थित पेठ नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकास JCBच्या सहाय्याने बाहेर काढत तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। पेठ पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली। अपघातग्रस्तांसाठी धावून जाणारी 108 रुग्णवाहिका मात्र अपघातानंतर तब्बल 3 तासांनी पेठ ग्रामीण रुग्णालयात हजर झाली। पेठ येथील 108 वाहन गेली 2 महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येते। पेठ तालुक्यात 108 वाहन रुग्णवाहिका वाहन असून घात नसून खोळंबा ठरत आहे। गरोदर स्तनदा माता रुग्णवाहिका 102 मधून गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र ट्रक चालक गंभीर अवस्थेत नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहोचवले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सदरील अपघाताबाबत पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक।